श्लोक 10. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशले सज्जते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. अर्थ, सात्विक व्यक्ती ही ज्ञानसंपन्न असते. अशी व्यक्ती एखादे कर्म अकुशल म्हणजे अकल्याणकारक असले तरी त्याचा द्वेष करीत नाही, किंवा दुसरे कल्याणकारक किंवा फायद्याचे आहे म्हणून त्यात रमत नाही. अशा व्यक्तीला सत्वशील, बुद्धिमान, संशयविरहित त्यागी म्हणजेच संन्यासी म्हणावे असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. या श्लोकात खरा त्यागी कसा असतो ते भगवंत सांगत आहेत. खरा त्यागी मेधावी म्हणजे बुद्धिमान असतो. धारणावती बुद्धीचे नाव मेधा असे आहे. म्हणजेच केलेले अध्ययन बुद्धीच्या ठिकाणी धारण करून आपले ज्ञान सतत तेजस्वी ठेवतो. जो शिकलेले विसरत नाही तो मेधावी. असा बुद्धिमान कोणतेही कर्म निशंकपणे व निस्वार्थपणे करतो. ते कर्म फायदेशीर असेल की नाही याचा विचार तो करत नाही. फक्त ते कर्तव्य आहे ना एवढाच तो विचार करतो. ते कर्म कुशल का अकुशल असेही तो पाहत नाही. आणि खरा बुद्धिमान अकुशल कर्मसुद्धा कुशलपणेच करू शकतो, कारण जे काम त्याला येत नाही ते शिकण्याची आणि ते नीटपणे करण्याची कुवत त्याच्याजवळ असते. तसेच हा बुद्धिमान ज्ञानी असल्यामुळे तो संशयरहित म्हणजे छिन्न संशय हा असाच असतो. आपले कर्तव्य अकर्तव्य त्याने चांगलेपणाने ओळखलेले असते. त्यामुळे कर्म करण्याचे पद्धतीत तो संदेहरहित असतो. तो आपले काम अगदी आत्मविश्वासाने व कर्तव्य बुद्धीने चांगल्या प्रकारेच करीत राहतो. बुद्धिमत्ता आणि संदेहरहिता हे दोन गुण खऱ्या त्यागी साधकाचे आहेत. सत्वसमाविष्टो, सत्वरूपी बलाने युक्त असल्याने शरीर, मन, बुद्धी यांची धारणा होते. या बलालाच सत्व असे म्हटले आहे. ते त्यांची जीवनधारणा असते. थोडक्यात बुद्धिमत्ता, संदेहरहिता आणि सत्वसमाविष्ट असे गुण त्यागी साधकात असलेच पाहिजेत. त्यामुळे फलत्याग करण्याचे सामर्थ्य त्या साधकात स्थिर राहू शकते. त्याचमुळे त्याचे मध्ये असाधारण असे सामर्थ्यसुद्धा निर्माण होते. या उलट अज्ञान, संदेह आणि सत्वहीनता या गोष्टी माणसाची शक्ती कमी करतात. यापैकी एक एक गोष्टसुद्धा माणसाला दुर्बल बनवते. खऱ्या सामर्थ्या वाचून त्याग करणे माणसाला शक्यच नसते. आपल्याला मुद्दाम सावरकरांचं उदाहरण सांगते की सावरकरांनी अंदमान येथील कारागृहात तेल काढण्यासाठी कोलू फिरवला, काथ्याकूट करणे आणि इत्यादी शारीरिक कष्टाची कामे त्यांना देण्यात आली होती. खरे तर अशा प्रकारची कामे त्यांनी कधीच केली नव्हती. स्वातंत्र्यवीरांना अशी परिस्थिती जी प्राप्त झाली होती ती करणे आवश्यकच होते आणि म्हणूनच त्यांनी त्या गोष्टीचे वैषम्य वाटून न घेता ती कामे केली आणि त्यांचे वैषम्य न वाटल्यानेच त्यांनी त्या काळात सुद्धा आपल्या मनाच्या स्थिरतेने आणि बुद्धी कौशल्याने तेथे समाजकारणसुद्धा केले. कमला नावाचे महाकाव्य लिहिले आणि ते खरोखर अशा रीतीने ते खरोखर कुशले नानुसज्जते होते. शिवाय ते त्यागी, मेधावी, सत्वशील व संदेहरहित असे महापुरुष होऊन गेले. असे हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि भगवंतांनी सांगितलेल्या ह्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण थांबूया.